लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो बघा, बऱ्याच ताई या ठिकाणी टेन्शन मध्ये आलेले आहेत की तपासणी या ठिकाणी सुरू झाली आहे, मग आमचं नाव या ठिकाणी कट होईल का, आम्हाला हप्ता भेटेल का नाही, सर आम्हाला याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या ताईला हप्ता भेटणार आहे, कोणत्या ताईला हप्ता भेटणार नाहीये, किंवा तुम्हाला मागचे जरी पैसे आले नसतील तर ते पैसे कधी येणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणार आहे। 8वा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय, 7वा आणि 6वा हप्ता तुम्हाला आला नसेल तो तुम्हाला हवाय का, एकदा मला तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि आतापर्यंत तुम्हाला किती रुपये भेटलेत ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। कारण प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी तपासणी सुरू झाली आहे। 4 चाकी वाहन असेल तर 4 चाकी वाहन तुमच्याकडे आहे का नाही हे गोष्टी चेक केल्या जाणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला पुढचा हप्ता भेटणार आहे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, सगळ्यात अगोदर अपडेट्स आपल्या या चॅनलवर तुम्हाला भेटत असतात। त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, सगळ्यात फास्ट सगळ्यात ॲक्युरेट एकदम बरोबर आपले व्हिडिओ असतात। त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला या सबस्क्राईब करून ठेवायचंय। लवकरात लवकर आपले 3 लाख सबस्क्रायबर होणार आहेत। सर्व ताईंनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। चला सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत ते म्हणजे तुमचे प्रश्न उत्तर। सगळ्या ताईंचे प्रश्न उत्तर मी घेणार आहे, त्याच्यामुळे तुमचे प्रश्न देखील एकदा कमेंट बॉक्समध्ये विचारायचे आहेत। नाव सांगायचंय आणि तुमचा प्रश्न या ठिकाणी सांगायचा आहे। सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी बघूया। दादा मला 7वा हप्ता आला नाही अजून, डिस्ट्रिक्ट पुणे। लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, ज्या ताईंना 7वा हप्ता आला नाहीये त्यांनी देखील काळजी करू नका। जर एकच गोष्ट लक्षात ठेवायचे, जर तुमचं डीबीटी पूर्ण असेल, डीबीटी तुमचं जर पूर्ण असेल, ऍक्टिव्ह असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। मागचा 7वा टप्पा जरी आला नसेल, 7वा हप्ता आला नसेल तरी या 8व्या हप्त्यामध्ये तुम्हाला मागचे 1,500 आणि ये 1,500 असे 3,000 रुपये येऊन जातील। पण लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही संजय गांधी योजना, ही संजय गांधी योजना जी आहे त्या योजनेमध्ये जर तुमच्या पुढे यस आला असेल तर ते एकदा चेक करा। कारण की डिसेंबर आणि जानेवारी महिन्यापासून या ताईंना कट केलं जात आहे। कोणा ताईला कट केलं जात आहे, ज्यांचे दुसऱ्या योजनेमध्ये पैसे आहेत, ज्यांना दुसऱ्या योजनेचे पैसे मिळतात अशा ताईंना डिसेंबर जानेवारी महिन्यापासून कट केलं जात आहे। त्याच्यामुळे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे। लाडक्या ताईचं नाव आहे या ठिकाणी लाडक्या ताई, ह्या तुम्ही चेक करायचे की तुमच्या स्टेटसमध्ये संजय गांधी योजनेचे पुढे यस आलंय का नो आलंय। जर यस आला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, जर नो असेल तर एकदा डीबीटी चेक करायचे आणि दोन्ही जर कंप्लीट असेल 100% तुम्हाला 8व्या हप्त्यामध्ये पैसे येऊन जातील। म्हणजे 8व्या टप्प्याचे पैसे आणि 7व्या टप्प्याचे एकत्र पैसे येऊन जातील। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। दादा खूप छान माहिती देतात, खूप धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच। लाडक्या ताईंनो बघा, तुमच्यासाठी खूप मेहनत घेत आहे हा लाडका भाऊ, तुमच्यासाठी बघा जवळजवळ 5 ते 6 महिने झाले लाडक्या बहिणीसाठी आपण दररोज व्हिडिओ बनवत आहात। खूप तुमचं छान मार्गदर्शन करताय, तुमच्या प्रश्नाचे सगळे उत्तर देत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो चॅनलला कुणी नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपली जर माहिती तुम्हाला आवडत असेल तर सर्वांनी लाईक करायचं आहे आणि असे छान छान कमेंट्स करायच्या आहेत। चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया। पल्लवी सुपले यांचा हा प्रश्न आहे, बघूया। आहे पण सर्वांचे नावावर होती पण ओके आहे, म्हणजे 4 चाकी गाडीबद्दल बोलत आहेत बहुतेक मॅडम। आहे पण सासऱ्यांच्या नावावर होती पण ते एक्सपायर झाले म्हणून ती आता हजबंडच्या नावावर आहे, मग काय करावे। लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुमच्याकडे 4 चाकी जर वाहन असेल, तुमच्या घरामध्ये कुणाच्या नावावर आहे, आता तुमच्या वडिलांच्या तुमच्या सासऱ्याच्या नावावर होतं, सासऱ्याच्या नावावरून आता नवऱ्याच्या नावावर आले असेल तर काळजी करू नका। ज्यावेळेस अंगणवाडी सेविका तुमच्या घरात येणार आहेत, तुमची चौकशी करणार आहेत, सगळ्या गोष्टी त्यांना सांगायचं आहे की बाबा ही जे 4 चाकी वाहन आहे हे आम्ही एक उपाय म्हणजे आमचं घर चालवण्यासाठी किंवा घर चालवण्यासाठी आम्ही घेतलेली आहे। आमचा याच्या दुसरा काही उद्देश नाहीये आणि आमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा स्वरूपात तुम्ही सांगायचं आहे। जर तुम्ही पुणे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमची चौकशी या 8 ते 10 दिवसात होईल आणि जर पुण्याच्या दुसऱ्या जिल्ह्यात असाल तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये तुमची चौकशी होणार आहे। पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, 4 चाकी तुमच्याकडे जर असेल तर चौकशी 100% होणार म्हणजे होणार। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात त्या तुम्हाला मी सांगत असतो। पण घरी ते आल्यानंतर त्यांना व्यवस्थित कारण सांगा, नेमकी तुम्ही गाडी कशासाठी घेतली होती, नेमकं त्याचं कारण काय होतं, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी सांगितल्या तर त्यांना ते समजून येणार आहे। चला पुढचा प्रश्न बघूया। फक्त 3,000 आले आहेत, बाकी कधी येणार आहेत।
फ्रॉम नागपूर. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, या ताईचा प्रश्न असा आहे की 3000 रुपये आतापर्यंत आलेत, बाकीचे का नाही आलेत. लक्षात घ्या, जर तुम्ही फॉर्म उशिरा भरला असेल, ऑक्टोबर महिन्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3000 रुपये आलेत. कारण की एक नवीन रूल आलाय, मागचे पैसे भेटत नाहीत तुम्हाला. ज्या महिन्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय, एक लक्षात घ्या सप्टेंबर महिन्यापासून हा रूल आलेला आहे. जर तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या नंतर जर फॉर्म भरला असेल तर त्याच महिन्याचे तुम्हाला पैसे येतात. डिसेंबर मध्ये फॉर्म भरला तर डिसेंबर पासून पैसे येणार, जानेवारी मध्ये पैसे फॉर्म भरला तर जानेवारी पासून पैसे येणार, असा हा रूल झालेला आहे. पण आता सध्या फॉर्म भरणं बंद आहे. पण जर भविष्यामध्ये फॉर्म भरणं सुटलं तर तुम्हाला पण त्याच महिन्यापासून पुढचे पैसे येणार आहेत, ज्यावेळेस तुमचा अप्रुव्हल भेटणार आहे. असं होणार नाही की मागचे सगळे पैसे तुम्हाला येतील. सप्टेंबर महिन्यापासून ती गोष्ट बंद झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला 3000 रुपये भेटलेत. लाडक्या ताईंनो, लाडक्या दिदी, तुला काही टेन्शन घेऊ नको, तुला आता पुढचे महिन्याचे पैसे येतील, मागच्या महिन्याचे पैसे येणार नाहीत. लक्षात घ्या, 3000 रुपये येतात, आता पुढचे तुम्हाला हप्ते चालू राहणार आहेत. चला पुढचा प्रश्न, मला जानेवारी व फेब्रुवारी या महिन्याचा हप्ता आला नाही तर तो कधी येणार. लाडक्या ताई टेन्शन घेऊ नको. बघा, त्याचं 2 कारण तुला सांगितले. डीबीटी तुझं पूर्ण असेल पाहिजे. लाडकी ताई हे लक्षात घे, डीबीटी तुझं जर पूर्ण असेल आणि तुझं संजय गांधीच्या पुढे जर नो असेल, 100% टेन्शन घेऊ नको. तुला या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण 4500 रुपये येऊन जाणार आहेत अकाउंटला. 4500 रुपये येणार आहेत. ह्या दोन गोष्टी कंप्लीट असतील तर. अप्रुव्हल पण असायला पाहिजे, नसता फॉर्म रिजेक्ट झालाय का नाही ते चेक करायला लागेल तुम्हाला एकदा, ते पण चेक करायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न बघूया. दादा, माझं नाव वृषाली ठकुरवाल आहे, जिल्हा पालघर वसे. तर ताई तुम्ही प्रश्न विचारला नाहीये, प्रश्न एकदा विचारा कमेंट बॉक्स मध्ये, मग आपण त्याच्यावर उत्तर देऊया. तुमचा काय प्रश्न असेल वृषाली मॅडम, तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा डबल विचारायचा आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. दादा थँक्स, छान माहिती देतात, पण गॅसचे पैसे भेटले नाही. सांगली जिल्हा, सांगली 7 हप्ते भेटलेले आहेत पण गॅसचे पैसे आलेले नाहीत. ताईचा प्रश्न आहे की गॅस अन्नपूर्णा योजना, बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत कुणाकुणाला या ठिकाणी गॅसचे पैसे भेटलेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, आणि ज्यांना भेटले नाहीयेत त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की अन्नपूर्णा योजना ही वर्षामधून 3च वेळेस पैसे भेटतात. लक्षात घ्या, असं नाहीये की प्रत्येक महिन्यामध्ये पैसे तुम्हाला भेटणार आहेत, असं होणार नाही. ज्या वेळेस ही काय होत असते, त्यांची सबसिडी वरून येत असते, 3 गॅसचे पैसे तुम्हाला भेटत असतात. त्याच्यामुळे वर्षातून फक्त 3 वेळेस तुम्हाला 3 गॅसचे पैसे भेटत असतात अन्नपूर्णा योजनेमध्ये. म्हणून सांगतो, ज्यांना कुणाला पैसे आले नाहीयेत त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ज्यांना आलेत त्यांनी एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की तुमच्या नावावर पण असायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर एक सेपरेट वाटलं तर व्हिडिओ बनवायचा असेल तर सांगा. अन्नपूर्णा योजनेचे काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कसं कसं फॉर्म भरायचा आहे, नंतर काय अप्लाय करायचंय, कसं स्वरूपात असणार आहे, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला पाहिजे असेल तर एक व्हिडिओ बनवतो, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. दादा, मला 7वा हप्ता आला नाही, माझा जिल्हा सिंधुदुर्ग. लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, 7वा जरी हप्ता आला नसेल काळजी करू नका, 8व्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. जरी आले नसतील काळजी करू नका, तुमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट असतील, 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसेल, 100% तुम्हाला पैसे येणार आहे. दुसऱ्या योजनेचे तुम्ही पैसे घेतात का ते पण सांगा. जर दुसऱ्या योजनेचे जर तुम्ही पैसे घेत असाल तर लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाहीत, हे पण एक गोष्ट आहे. 4 चाकी वाहन चालणार नाही, 2.5 लाखाचं उत्पन्न चालणार नाही, 2.5 लाखापेक्षा जास्त जर गेलात तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. सरकारी घरात कुणी नोकर जर असेल पैसे भेटणार नाहीत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूया. दादा, मला अजून हप्ता भेटलेला नाही. लक्षात घ्या, ताईंनी ही कमेंट केलेली आहे, जान्हवी ताई आहे. जान्हवी ताई तुम्ही फॉर्म कधी भरला होता मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जान्हवी ताई, तुम्ही फॉर्म कधी भरला होता, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अप्रुव्हल आलं आहे का. जर अप्रुव्हल आलं असेल, डीबीटी पूर्ण असेल तरच तुम्हाला पुढचा हप्ता भेटेल. त्याच्यामुळे एकदा चेक करा तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, फॉर्मचं अप्रुव्हल स्टेटस आहे का, एकदा चेक करून मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. चला पुढचा. नो सर, रेंट भरता येत नाहीये, 4 चाकी कधी घेणार. ओके ताई म्हणतायत की माझ्याकडे 4 चाकी नाहीये, आम्हाला रेंट भरायला पण पैसे नाही, चालेल ताई, काळजी करू नका, प्रत्येक घरी ताईला पैसे भेटणार आहेत. आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्हाला पैसे भेटावेत म्हणून मी स्वतः बघा महाराष्ट्रातील मी असा एकमेव युट्यूबर असेल की सरकारकडे पण मी मागणी करणार आहे. जर खूपच वेळ आली तर रिपोर्टरला, सगळ्या टीव्ही मधल्या रिपोर्टरला भेटून देखील, कारण ते माझ्या ओळखीचे आहेत बरेच रिपोर्टर, त्यांना भेटून देखील मी तुमचा प्रश्न त्यांच्या पुढे मांडणार आहे. लाडका दादा, जर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर मी मीडियाला देखील
देखील या ठिकाणी विचारणार आहे की बाबा लवकरात लवकर यांचे पैसे द्यावेत आणि काय काय ज्या अटी लावल्यात ते थोडे शिथिल करावेत अशा स्वरूपाचं तुमच्यासाठी मी मागणी देखील करणार आहे। सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे। लाडक्या दादाचे व्हिडिओ जर आवडत असतील सगळ्यांनी लाईक करायचे, तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये विचारायचे, जास्तीत जास्त लाईक करायचे। व्हिडिओ सगळ्यांना आवडत आहेत का कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचंय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।